तो बायरा. ते नवरदेव उड्या हाणायचे, त्याला वाटलं शांताबाई आली, गेले ना पाण्यात. कुटीचं लग्न, सुनाला 3रा महिना. ती पैशाचा वापर. लक्ष्मी 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 लक्ष्मी. 25 वर्षापूर्वी निमोन, पळसखेड या भागातले जुने म्हातारे मुंबईला जायचे. तेव्हा नवी मुंबई नव्हती, मार्केट बिर्केट नवी मुंबई आत्ता झाली. नाही तर पहिली नवी मुंबई नव्हती, तो भायखळाच होतं. बाकी मुंबई वाढेल नव्हती, पनवेल फिनवेल त्यावेळेस नव्हतं. आणि ही जुने म्हातारे व्यवसाय करायला मुंबईला जायचे. तर काय करायचे माहिती आहे का व्यवसाय? कलई. तर ते कलई करायचे. तर कशी करायची माहिती का? ते भांड लावायचं घर रस्त्यात आणि त्याला कोळसा घालून फिरवलं का ते तापलं का त्या भांड्यांना कलई द्यायची. त्यांना मुक्काम नव्हता, जिथं झोपायला मिळालं तिथं झोपायचं आणि तिथं जेवायचं तिथं जेवायचं. ही माणसं 6 महिने मुंबईला कलई करायची आणि पावसाळा सुरू झाला गावाला यायचे आणि येऊन 2 कामं करायचे महाराज. घर जर पडायला लागलं असेल तर घर रिपेरिंग करायचं, पोरांचं ऍडमिशन करायचं आणि काळी आई शेती उभी करायची आणि ते पैसे शेतीत घालवायचे, मुलांच्या शाळेत घालवायचे, पडक्या घर रिपेअर करायला घालवायचं आणि पुन्हा पाऊस पडेपर्यंत त्या शेतीची सेवा करायची. असं 99% लोकांनी संसार केले. पण महाराज त्यांची मुलाबाला चांगलीच निघली. याचं कारण जुन्या काळातली माणसं गरीब होती पण पैशाचा ऊत नव्हता त्यांना, त्यामुळे ती मापात जगली. आता कीर्तनात बसलेले, खुर्चीवर बसलेले, आपण सगळे शिकलोय आणि आपले हे कारते शिकतात आणि आपणही शिकलो हे कारते शिकतात. बसलेली सगळी माणसं. काय होतं आपल्याला शाळेत? काय होतं? 7वी पर्यंत पाटी होती. पाटी तिला साठा नाही, नुसतं खापार होतं, खापार. आणि खापराची फोडी तो म्हणून घरचे पत्रीची घ्यायची. बरं, पत्रीची पाटी अशी नमुनी होती, थुका लावल्याशिवाय उठत नव्हती. मग मागून आपण थुका लावायचंच बंद केलं, पेन्शिली खायला सुरुवात केली. काय होतं आपल्याला? 7वी पर्यंत पाटी आणि शाळेला दप्तर होतं. दप्तर काय पिशवी होती काय? खताची गोण. आणि तिच्यात काय दप्तर होतं का? कवठ, बोर, चिचा, सागर गोट्यानी इटी दांडू. आणि कमरेला काय पट्टी होती का? करगुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चढवायचा आणि जेवला का आट्टा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोहत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम. अंडरपॅन्ट का अजिबात. आणि तेव्हा उन्हाळ्यात दिवाळीच्या सुट्टीत वड्यांना पहिलं पाणी राहायचं आणि आपण सगळे पोरं आंघोळीला कुठं? वड्याला. पाहुणे 2-4 आणि घरातले 2-4. बरं, अख्खी भोंगळी शेट्या वड्याच्या कडाला, मंडळी वड्यात. पाण्यातून यायचं आणि वाळूत पसरायचं. तापलं का परत पाण्यात. आणि तवर जर घरचे आले चड्ड्या वड्यालाच अख्खी भोंगळी गँग. जाऊ द्या महाराज, आपल्या घरात गरिबी होती पण आज माझ्यासमोर बसलेले सगळे माणसं खाऊन पिऊन सुखी आहे. याला फक्त 2च माणसं जबाबदार आहे, आई बाप. आपला आई बाप, आपल्या बापाचा त्याग होता, आपल्या आईचा त्याग होता, म्हणून आज आपण सुखी आहे. आणि आपल्या आई बापाने तवाच माझ्या हाणल्या असत्या तर आपल्या आजही भीक मागायची पाळी आली असती. आज आपल्या पहिले 2.5 वर्षाच्या पोराला 6 लाखाची गाडी येते न्यायला दारात. चाल भाऊ, तुझ्यावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. ते गाडीत बसलं का झोपात आहे. अहो, 2.5 वर्षाचं पोर कुठं शाळेत घालत असतात का महाराज? जरी आकली झाल्या लोकांना. अरे सुशिक्षित लोक तुम्ही जास्त पगारवाले द्या ना, मला उत्तर द्या. शिकायला बुद्धी लागती का नाही? मग हे तुम्हाला आकली आहे का काही? एवढी कुठं शाळेत घालायचं? 2.5. आपल्याला कधी घातलं शाळेत? अरे आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बी वाटत होतं घ्यावा का नाही वा.
गुरुजी म्हणायचा इतका मोठा, आपला बाप म्हणायचा वाढलाय वाढलाय. आपल्या वेळेस काय कॅलेंडर नाही. मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं, आपली आई म्हणायची भाऊ लय पावसाळा झाला त्या साली थोरला, आणि त्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा, आणि वड्याला पाणी आलं ना अखेरात तो बाबा आंब्यावर अडकला त्या साली ठकी, आणि तांबड्या गायला काळा गोरा झाला त्या साली गंगी. होतं का आपल्याला? आणि याला गाल शाळेत गेलाय, याला ए तुम्ही एवढी शाळेत गेलेले मरतील ना गार खेळती. अजून यंदा थंडी जास्त पडणार. माझं होतं इंग्लिश मिडियमला, मी काढून घेतलं. म्हणलं एकच गेलं असतं मरून, ते गारठूनच मिळालं असतं. असं चालायचं ते रफ्तारानं. म्हणलं नकोच आपल्याला एक आहे, परत होणार नाही हे जटे नको. काय करते त्याला? 5 वाजता ती आई तिचं कार्ट उचलायची हो. 5 वाजता पहाटी गारठ मारण्याचं, आणि ते कार्ट कपड्या सगळं आई बाथरूम. ते कार्ट म्हणायचं मुती मुती, त्याची आई म्हणायची चैन खोल. अगं ते म्हणायचं झाली. तेवढ्यात एक जण म्हणायचं रिक्षा आली. ती टायन ती बॅगन ती टिफिन ती सॅगन. इंग्लिश मिडियमचं पोरग जर गाडीतून उतरलं ना मला, ते 5-10 मिनिटं त्याच्या ऐक पाहते. ते हसत नाही. ते म्हणतं हसलो परत फिरलो का गाडी येते का काय, परत हसायचंच नाही. ते 5 मिनिटं त्याच्या बाया दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेतलं. काय ना आपण कीर्तनाला जाऊन आपलं नाव नाही घेतलं, कारण बाया आत्ता शिक मोकळ्या झाल्या. 15 दिवस प्रचाराला होते त्या, त्यांना माहीतच नाही कोणची सभा आहे, फक्त गेल्या बसल्या. कोणत्या पक्षाची सभा आहे माहीतच नाही, फक्त गाडीत टाकल्या नेऊन बसावल्या. बरं त्या इतक्या हुशार आहे, 2-2 सभा काढल्या त्यांनी, फक्त गळ्यातलं फडकं बांधवायचं, टोळी तीच. त्यांना विचारा ना मागच्या आठवड्यात सोयाबीन काढा येते का? मग महाराज 25% लोक निवडणुकीतल्या प्रचारात गुंतल्यामुळं आज सोयाबीन वाहून गेल्या. जर त्यावेळेस घाई मजूर मिळाला असता शेतकऱ्याला 15 दिवस, काय झालं महाराज, मजूरच मिळाली नव्हती. यांना नाही राहिली गरज, तेव्हा 500 रुपये रोज होता. दिवाळी त्यांची आपल्यापेक्षा टकाटक झाली. लबाड बोलायचं नाही, झाली का नाही? आता बसल्या थोबाड वाचून, आता काय रात गई, आता काय नाही. चला थोडं पुढं. गायक वादक मंडळ माहिती सचिवालय कार्यालयाचे मालक बिलक गुगे पाटील परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारे आपले मित्र पाहुणे परिवार, गायक वादक गुणीजन सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या कीर्तनाला सुरुवात. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. गायक वादक गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. आणि माझे गुरु निवृत्तीनाथ, त्यांच्यामुळे माझा संसार सफल झाला, आणि तो सफल झाल्यामुळे बाप रखमा देवरू निवृत्तीने तत्वता सांगितले ज्ञानदेव पाया. आता फक्त माझा जे संसार कसा सफल झाला एक पटापटा फक्त तुम्ही बोलायचं. आता महिला मंडळ, पहिला प्रश्न तुम्हाला सावध पटापट बोला. माणसाला जन्माला यावं लागतं किंवा नाही? हा म्हणा, नाही म्हणा. हा आता फायनल बरं का, पुन्हा डोकं नाही लावायचं. हा एवढंच मोबाईल मध्ये घेऊन जात आणि एवढंच रोज ऐकायचं. बारीक ऐका. आता माणसाला जन्माला यावंच लागतं. आता तुम्ही नाही म्हणले तरी यावं लागणार, आणि हा म्हणले तरी यावं लागणार. का? उत्तर एक फायनल करू फक्त. यावंच. पुन्हा डोक्याला ताण नाही करायचं बरं का. आता बसणाऱ्या माणसांनी फायनल करायचं. आता यावंच लागतं. कशाला यावं लागतं त्याचं उत्तर ऐका. आता आपले जे मागच्या जन्माचे सगळे भोग आहेत ते भोगून संपवण्यासाठी यावं लागतं. पुरावा आहे का? वारकरी मंडळी, टाळकरी मंडळी, महाराज बिराज मंडळी, माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला, मागुता बायरा झालो नर येता, साधू संतांची निंदा केली, हरिभक्तांची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू झाली, मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, 4 वेद मुखदगत वाणी, गर्वामध्ये झाली सर्व हानी, निंदिले उपान्ना तेने पावलो मुखबंधना. अजून पुरावा पाहिजे असेल का? पूर्वजनी पाप केले ते बहु विस्तरिले. अजून पुरावा ज्ञानेश्वरी, झाड जाणे जे फुले, मानत जाणे जे बोले, आणि भोगे जाणे जे केले कर्म
पूर्व जनविजय गात्यातलं प्रमाण भोगत्व न घडे संचिता बस फायनल. आता आपण जे भोगतोय याच्यामध्ये ज्ञानेश्वरीत एक शब्द आहे इष्ट, 18व्या अध्यायात शब्द आहे इष्ट, अनिष्ट आणि इष्ट इष्ट. इष्ट, अनिष्ट, इष्ट इष्ट. त्याला सोपा शब्द असा आहे उत्तम, मध्यम. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आपण भोगतोय. काहीला पैसा मोजता येईल, काहीला पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले पण भोग येत. काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या महाराज का जेवलेलं ताट धुवायचं सुद्धा नाही, असं लुटून द्यायची भाऊजाईला बोलणे बसावं म्हणून. असा नवरा मिळाला तिला. कांदे लावायच्या टोळीची मुकादम झाली. हे तिचं काय प्रारंभ. आणि काही पोरींनी महाराज गरिबीत मुली शिकल्या, काय कष्ट त्या पोरींना. शाळेला दप्तर फाटकं, कपडे शाळेचा एक ड्रेस तो रविवारी धुवायचा. शाळेत जर सहलीची नोटीस आली आणि 50 रुपये जर भरायचे असले, त्या काळात 50 म्हणजे लय झाले, तर त्या पोरीनं दर तासाला उभं राहायचं. का माझी आई मला 50 रुपये देईल हो, पण माझ्या आईला कुणाच्या तरी शेतात कामाला जावं लागेल आणि ते मला पटणार नाही, मला सहलीला. आणि ती पोरगी हुशार राहायची शाळेत. शिक्षकाची अपेक्षा अशी राहायची त्या मुलीनं सहलीला यावं, कारण शिक्षकाची अपेक्षा अशी होती ही मुलगी गरिबाच्या घरात शिकली पण विद्वान आहे, हिला पुढे भविष्यात चांगले दिवस येतील. आणि त्या मुलींना सहलीला पैसे नव्हते, त्या पोरींचं प्रारब्ध बदललं महाराज. असा नवरा मिळाला त्यांना का कमराला कपाटाच्या चाव्या आल्या आणि घरातले कारभार त्यांच्याकडे गेले. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध. आता महिलांचा काय प्रॉब्लेम झाला माहिती का, हे सरकारनं त्यांना नको ते अधिकार दिले. त्यांचे मेंदू बिंदू काही चेक केले नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि ते नको तिथं नेऊन बसल्यामुळं सगळा बोंग्या झाला. आणि त्यांनी एकच दणका उठवला या 2-4 वर्षापासून बायाने, आमच्यावर अन्याय, आमच्यावर अन्याय, आमच्यावर अन्याय. तुमच्यावर अन्याय काय आहे बा. पेपरवाल्यानं म्हणायचं महिलांवर अन्याय, पुढाऱ्यांनी म्हणायचं महिलांवर अन्याय, सरकारनं म्हणायचं महिलांवर अन्याय, पोलीस खात्यानं म्हणायचं महिला. तुमच्यावर खरा अन्याय आहे काय तुम्ही सांगा. ज्यांच्यावर खरा अन्याय आहे ते शब्द बोला ना, आणि बोलले तर त्यांचं कोणी ऐका ना. काय अन्याय. महिला मंडळ आता तुमच्या मुलासारखा आहे मी. 15 वर्षापासून सासूरवास हा शब्द सुद्धा राहिला नाही महाराज. पुढे गुरुजीला शिकवायला राहिला नाही. आता कितीतरी महिला सांगतील मी तुमच्या मुलासारखा आहे. आमची 9वार साडीतली आई सांगल 15 वर्षापूर्वी मुलीचा बाप जर मुलीला दिवाळीला आणायला गेला महाराज, तर तो जायचा म्हणजे फक्त माझी मुलगी 2 दिवस माझ्या दारात यावी म्हणून. तर त्या मुलाकडचे माणसं महाराज, मुलाकडचे माणसं त्याच्या बोलत नव्हते. आलेल्या पाहुण्याशी बोलायचं नाही हो, त्या पाहुण्याला चहा लांबच. पण हे माणसं त्याच्याशी बोलत नव्हते. तो खास फक्त कोणासाठी यायचो, पोरीसाठी. आणि त्याला मुलीला कुठे भेटायचं माहिती त्याने, मुलीला कुठे भेटायचं माहिती त्याने, घास कापताना, शेण भरताना, भांडे घासताना, धुणं धुताना. जन्मदाते बापानं मुलीला डोळे भरून पाहायचं. पूर्ण कुपरी राहायची बापाला, कुपरी. आता त्या कुपरीला 5-6 खिसे जुन्या म्हाताऱ्यांच्या, त्याच्यात 5 रुपयाची नोट. पैसे कोणाला होते. आणि तिला 3 गाड्या त्या नोटाला. आणि ती नोट कुठं ठेवेल, आतल्या खिशात. कोणाला द्यायची हो, पुरीला द्यायची. ती नोट काढायची माणसानं, त्या बापानं. कोणीच नाही असं पाहायचं, कोणी पाहिली नाही पाहिजे अशा वेळेस. आणि ती कोणाला द्यायची, मुलीला. अशी नोट काढायची ना, अशी पुढं हात करायचा, तर त्याच्या डोळ्यातली 2-3 थेंब त्या नोटावर पडत होते. का आज रक्ताचा गोळा मी 22 वर्ष सांभाळला, पण माझ्या मुलीच्या गालावर हसू नाही. याच्यापेक्षा वाईट काय महाराज. तो रस्त्यानं बाबडी खाली बसायचा आणि ढसढसा रडायचा. पण त्याला आठवायचं जर ही गोष्ट माझ्या बायकोला कळली तर तिचं काही 50% कुटुंब लक्ष्मी न सांभाळता आल्यामुळे भिकारी झाली. पैसे नम्रतेनं सांभाळावं लागत. त्या जुना म्हातारा नवी बाजरी येईपर्यंत जुनी बाजरी कित नव्हता, तो काही येडा होता काय.
नवीन बाजरी घरात येईपर्यंत जुनी बाजरी इकायची नाही, थोडी कीड लागली तरी नवीन वैरण येईपर्यंत जुनी वैरण द्यायची नाही. मग जुने म्हातारे काय वट्ट्यावर असे घोंगडी बिंगडी टाकायचे, गप्पा हाणीत बसायचे महाराज, हांडाभर पाणी, गप्पा चालायच्या. जुनी माणसांचं जगणं कसं भारी होतं. 15 दिवस आंबारस, पाहुणा आला का पेढे आंबे. बरं आंबे काय विकत आणायचे का, घर उचकायचं फक्त मधल्या घरात आखा वासच. आता शेजारच्याचा आंबारस आपल्याला सकाळी कळला, त्याच्या बाथरूम मधून जोरात आवाज आला तेव्हा. दहा वर्षापूर्वी पुरीला पोरगा पाहायचा, तर पोरीला पोरगा पाहायचा तर 100 माणसं पोरगी पाहायला जायची. मस्त गप्पा हाणून वाट्यावर घोंगड्या बिंगड्या टाकून गप्पा बिप्पा. आता पोराला पोरगी पाहायची तर 2 माणसं जातात, पुरीचा बाप आणि पुरीची आई, पोराची आई. स्कूटी सुद्धा अशी आली, आता बंद केली तर लाईट जाती, नाही तर लाईट. वरून जेवताना पोराची आई म्हणते आम्ही आलतो, कोणाला म्हणू नका नाही तर बोंग्या होईल. बरं पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हणू नका, ती पळून गेली ती कालच आणि सापडून, नाही तर अजून बोंग्या होईल. पार तमाशा झाला घरादारांचा महाराज. लोक फक्त कपडे घालून हिंडतात आणि पैशाला उतारलाय, नाही तर धर्म पुरा संपला. खांदेकरी व्हायला माणसं राहिलं नाही, भाऊबंद वारले. भाऊबंद कुठे, भाऊबंद मेले तुमचे माझे, ती टोळीच खलास झाली. शेवटी खांदेकरी व्हायला माणसं नाही राहिले महाराज. आता भाऊबंद कपडे काढत नाहीत, आता लागतात किती माणसं, 4. एक तर त्यांचा घरचा आहेच, कोण पाणी. मग माणूस न्यायला किती लागतात, 4. माणसं कपडे नाही काढी, 2 बटणं काढी, 2 बायको का पाहतो, तिला असं गेलो तू काढवा. हो अजून आता हे श्राद्ध बिचाऱ्याने एवढं मोठं घातलं, नाही तर आता हे श्राद्ध बिराद्ध सुद्धा बंद होणार आहे. फार दहावी बिवे फार बंद होणार. आता 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला. काय रे कावळाई तू सांग, भातच तू शिजवून चपी तूच कर. तुला ना नाही कोणी भेटलं तर त्याचं प्रवचन ठेवलंय त्याची कर. हो चांगल्या बापाने 10व्याच्या न्यायाची पैसे बुडवली. थोरले का मागितले तुम्हाला आपला काय संबंध नाही. डॉक्टर म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचा काय संबंध. नाही म्हणला फुकाट करतो. प्रवचन जर संपलं ना 10व्याचं तर प्रवचनकाराची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पसायदान जाते का लोक जाते निघून, बाबाला टाकला खाटा बस. बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे. मग ते बाबा बसून राहतो. मग त्याला एक जण म्हणतो तुम्हाला फोन कोणी करता, तुम्हाला काय बळ चालू का. मग तो महाराज लोक हुशार राहते, ते चप्पी केलेल्याला सापडी ते. त्याला माहिती चप्पी केलं म्हणजे वाड्यातलंही ते. तो चप्पी करणारा जवळ गेला आणि त्याला म्हणला राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. आणि मग जो खरा मालक राहतो तो दगडा बसत राहतो पाणी सोडाय उघडाच. हा त्याला सापडीत गेला. राम राम. तो याच्या पुढचा काय तुमचं आमच्या वडिलांनो प्रेम. तो म्हणला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरते तर ते. तो म्हणला तुला कळत नाही का मी उघडा बसले. मग तो म्हणला ताटलीतले तरी 82 देव. आता काय म्हणून आता तारखी घ्यायला मध्यस्थी लोक घालायची पाळी आली. ते भले थोडे काढून का घेणं पण मध्यस्थी घाला.